मस्त जागा भेटली. कशी इकडे आम्ही पूर्ण तिरकं झालं, पूर्ण उलट होतं आता. खिडकीतनं पूर्ण खाली. चला 2 तासात बाहेर आलं. करना पडेगा. हॉटेल आ गए हम लोग. आज चाललं आमची रूम आली. पूर्ण तिरकी झाली आहे. तुम्हाला कळणार नाही पण इथनं दिसलंय बघा. खिडकीतनं पूर्ण खाली पूर्ण फक्त जमीन दिसते. हे मी आडवा पकडलाय फोन आणि आकाश असं वरती दिसतंय. आता नाही का थोडस थांबीन मी शूट करायचं आणि जरा बसीन. खूपच जास्त दगदग झाली आहे. काही दिसणार नाही आणि मी काही दाखवलं तरी आता फक्त आकाश, खिडकी, काळोख अंधार आणि आतमध्ये पण अंधार असो. मी आता काहीच दाखवू शकत नाही. सो ब्रेक घेऊ आणि बहुतेक लँडिंगच्या वेळेला मी परत दाखवेन. आता लँड 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 असं होतं. बाईक माझं तर काळीजच तोंडात आलं. पहिलं 2 तासात बाहेर आलोय. 2 तासात बाहेर आलोय आम्ही. आता पहिलं कुठेतरी खाणार आहे. आधी बघू सिक्युरिटी चेक वगैरे काय का. पहिलं काहीतरी खाणार आणि मग मोस्ट प्रोबॅबली आम्ही जाणार आहे हॉटेलवरती. सो आम्ही आत्ता लँड झालो. मगाशी बोललो. आता लँड झाल्यावर काहीच नव्हतं. म्हणजे इंटरनॅशनलला जसं चेक इन असतं काय असतं काय नाही, काहीच नाही आहे. आत्ता हा जो एरिया आहे हा आम्ही आज जस्ट एक्झिट केलेलं आहे आणि आता चाललो आहे खायला जाऊ कुठंतरी पहिलं. कारण की खूप जास्त भूक नाही लागली आहे. पण जर खाल्लं नाही तर मग आता आसपासचा एरिया काहीच नाही माहिती. सो आम्ही म्हणजे आमचं हॉटेल एअरपोर्टपासून 30 मिनटावरती आहे. सो आता सगळ्यात पहिलं तर खाऊ कुठंतरी आणि डायरेक्ट रूमवर जाऊ. कारण की 10 वेळा ते रूमवरनं खाली जावं हे करा किचकटपणा येतो. सो पहिलं तर खाईन, मग रूमवरती जाईन. रूमवरनं मग फ्रेश होऊन कल्टी. कारण की उद्या सकाळी लवकर उठायचे 5 वाजता. बघू आता कसं होतं जाता जाता रस्त्यात. चालू आहे. हां आजा आजा. तर आम्ही एअरपोर्टला म्हणजे ऑलमोस्ट एक्झिटच्या तिथं थांबलो. हे एक्झिट आहे आणि वाट बघतो आम्ही. म्हणजे इथं आपल्याकडे कसं ओला वगैरे असतं, उबर, इथं पण उबर असतं. पण उबर आता खूपच जास्त कॉस्ट घेतं. सो आम्ही थांबलो इथं. एक लिफ्ट म्हणून अजून एक ॲप्लिकेशन असतं त्यांचं, ते थोडं स्वस्त पाठवतात. मग म्हणून आता थांबलो इथं. उबर माझे घेत होते काहीतरी $54 आणि उबर घेत होते $54 आणि ओलावाले घेत होते नाही, ओला नाहीच येते. लिफ्टवाले घेत होते $44. काय सांगतोय मी. उबरवाले घेत होते 54 आणि लिफ्टवाले घेत होते 44. मग मी ते लिफ्ट बुक केलं. आता बघू येते, वाट बघतोय कधी येते काय येते बघू. थांबलोय आम्ही. उबरची वाट बघत बघत आलो. शेवटी उबर तर ते कॅन्सल झालं. आता तिकडनं चालत आलो आम्ही पार मागणं आणि त्या एकाने हेल्प केलं आम्हाला की हे असं जिथं शेवट दिसेल तिथे जावं. तर आता खाली चाललं. आता परत उबर बोलवायला लागेल आम्हाला खाली जा. सो जाऊ दे रे बाबा, अजून जाऊन ठेवायचे. ही दिशा गबाळी गुजराती आहे. गुजराती फाफडानी ठेपला, ठेपलानी फाफडा. भाई लोग
मी उबर बुक केली आहे, लिफ्ट काय झाली नाही बुक ॲट द एंड. आता बुक केल्यानंतर मला ते किती वेळ झालं थांबवत होतं, शेवटी हे बुक झालेलं आहे आणि आता मी वाट बघतोय. एअरपोर्टच्या ह्याच्यापाशीच थांबलेलो आहे मी. इथं माझा फोन आहे, इथं ती थांबली आहे. अं, एका राईडचे किती घेतलेत माहित का त्यांनी? $55. $55. $55 घेतलेत. आला 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 उबरवाला आला. आता निघू, चला. जसं जाईल तसं पुढे दाखवेल आता. होटल आगे, वीडियो तो निकालना पड़ेगा. होटल आ गए हम लोग और अभी जा रहे हैं यहाँ पे. ये हमारा होटल है. मैं पहले बाहर से दिखाता हूँ थोड़ा सा. आगे होल्ड करना, होल्ड करना. हे आमचं हॉटेल आहे. जास्त नाही दाखवत आता, ते फ्रंट डेस्कला लोक असतील उभे. मी आज चाललोय. आता वरती आलोय रूममध्ये. रूम 167. 167 167. माग माग आहे का त्यावर? हो सर. ही येडी हिन काय कुठं काय आणली? 167 रूम नंबर, तिकडे 130ला घेऊन गेली. 167. ए जिप्रे, आमची रूम आली. तुझी रूम कुठे? तुझी रूम ते बघ तिकडे आहे, तुझी ती वाली. मित्रांनो, ही रूम आहे माझी. 2 क्वीन साईज बेड आहेत भाई इथं. ही रूम माझी. मी शूट गिम्बल मधनं नाही करत ऍक्च्युली आता, कारण की ते सगळं काढा हे करा. आम्ही टीव्ही इथं, हा एक बेड आणि आता जाऊ शकतो बाहेर, पण मी जाणार नाही. कारण की काय, इथनं बाहेर पडलं ना की परत लफडी ते हे करा ते करा उघडा. सो आणि आणि हे वॉशरूम आहे. आता इथं लाईट. ये हे वॉशरूम, ही टॉवेल काय काय इथं, काय काय भाई. हॉटेल हॉटेल आहे. अरे आमच्या घरात अशी फ्रेम नाहीये, ह्यांनी संडासात लावली. खरं, आमच्या घरात अशी फ्रेम नाही, ह्यांनी संडासात लावली, संडासात. अजून काय काय इथं? टॉवेल इथं काय उघडता येत नाहीये. का हॉटेल आहे एक नंबर. सो भाई लोक आणि त्यांचे बहीण लोक, आता आम्ही हॉटेलमध्ये आहे आणि ब्लँक झालो आहे. ब्लँक मला, मी दुपार सकाळपासून काय खाल्लं नव्हतं, त्याच्यानंतर पाणी पण जास्त काय पिलं नाही. सो आम्ही जाणार होतो हॉटेलमध्ये जेवायला, पण ती तिच्या रूममध्ये. आणि हॉटेलमध्ये जेवायला जाणार होतो. आता ऑलमोस्ट किती रात्रीचे 12 वगैरे होत आले हॅलिफॅक्समध्ये, कारण की लंडन आणि हॅलिफॅक्स म्हणजे लंडन ओंटारिओ आणि हॅलिफॅक्स नोवा स्कोशियामध्ये 1 तासाचा डिफरन्स आहे. पुढे नोवा स्कोशिया, हॅलिफॅक्स 1 तासाने पुढे लंडन टाईमपेक्षा. ऑलमोस्ट 12 वाजत आले तिथं आणि आम्ही जाणार होतो, पण एकदम सुनसान आणि इच्छा पण नव्हती. एवढा प्रवास केला आहे सकाळपासून, काय नाही नाही. मग आम्ही उबरनीच मागवलं. आता उबरवाला येतोय आणि खाऊ आणि डायरेक्ट, म्हणजे मला आत्ताच डोळ्यात बघत असेल तुम्ही, मला आत्ताच झोप येते. पण खाऊन लागेल, कारण की परत सकाळी 5ला उठायचंय. माझी इच्छा होती, माझा प्लॅन होता की मी आता जाईन एम्बसीच्या तिथं, एम्बसीच म्हणतं US कॉन्सुलेटच्या तिथं. त्यांचं ऑफिस आहे, जे विजा ऑफिस आहे त्यांचं, तिकडं जाऊन मी बिल्डिंग वगैरे दाखवणार होतो, पण नाही, वेळच नाही आहे. उशीर झाला आहे खूप. आता मग खाईन, झोपेन, डायरेक्ट सकाळी लवकर 5ला उठून तिथं का माझी 5-6ला उठीन, 6ला उठीन, कारण की तिथं माझी 9 वाजताची अपॉइंटमेंट आहे, इथल्या 9.
सो सकाळी 9ची अपॉइंटमेंट आहे आणि टाईम स्पॅन खूपच कमी आहे, कारण की 9ला अपॉइंटमेंट आहे माझी. 9ची अपॉइंटमेंट झाल्यानंतर डायरेक्ट माझी पावणे पावणे नाही सॉरी 11:35ला माझी फ्लाईट आहे. म्हणजे माझ्याकडे फक्त 1.5 तास आहे मध्ये. ते पण 9ला. आता 9ला अपॉइंटमेंट आहे. आता किती वेळ लागेल काय नाही काहीच माहित नाही मला. आहे तसंच निघायला लागणार तिथं आहे तसं, कारण की 9:30 जर झाले तरी पण इथनंच एअरपोर्टपर्यंत अर्धा तास लागतो जायला. सो असं सगळा विषय बघू आता कसं होतं, अपडेट देत राहीन. मित्रांनो माझं आवरून झालेलं आहे. मी मग आता बाकीच्या नंतरचं काहीच नाही दाखवलं, कारण की खूप उशीर झाला, तो झोपायचं होतं, झोप पण व्हायला पाहिजे. सो आता तयारी तर झालेली आहे. फायनल लुक हा असा आहे आणि आता आवरून निघणार आहे आम्ही. माहीत नाही की किती वेळ लागेल, अजून तरी हार्डली 15 ते 20 मिनटात निघायचं. सो आता आवरून निघणार आहे. बघू जाता जाता काहीतरी दाखवता आलं तर. खूपच उशीर झाला असेल, एक म्हणजे तासभर अजून, पण त्यांनी 15 मिनटं आधी बोलवलं होतं. सो चाललो तिकडं. मे बी माझा आवाज नीट येणार नाही, कारण की मी माईक नाही लावलेलं आत्ता. सो जसं आहे तसं थोडं ॲडजस्ट करा. आता माईक वगैरे लावेन जाता जाता बघू, पण कारण की तिथं परत काढून ठेवायला लागणार आहे. बाहेर सिक्युरिटी तर आतमध्ये जाऊ नाही देणार. सो आय होप की आवाज येत असेल माझा. सो गाईज हे आपलं आता फायनल आहे आउटफिट. आणि डायरेक्ट आता मी डायरेक्ट US कॉन्सुलेटच्या तिथं चाललो आहे आणि बघू तिथले का तिथं काय अपडेट असतील तर तिथं देईन मी. उशीर झाला. पीस. ए मित्रांनो, विजा अप्रूव्ह झाला. विजा अप्रूव्ह झाला आणि म्हणजे तर मी बाकीचं सगळं सांगणारच होतं तुम्हाला, पण हे बघा ही जी बिल्डिंग आहे ना, ह्या बिल्डिंगमध्ये होता माझं विजाचं. आणि दाखवतो, एक मिनिट उलटं करून दाखवतो. ही विजाची नोवा स्कॉशियामध्ये हॅलिफॅक्समध्ये मी आत्ता. ही विजा US विजासाठीचं ऑफिस आहे, कॉन्सुलेट. आणि हे असलं प्राईम लोकेशन आहे ना, एवढं प्राईम लोकेशन आहे ना हे तुम्ही बघा. आता मी गिम्बल यूज करत नाही ॲक्च्युली. मी पूर्ण ह्या व्हिडिओमध्ये गिम्बल यूजच नाही केलेला आहे, कारण की ते काढा घाला आणि थंडी पण खूप आहे. माझे हात लिटरली पांढरे असे हे पडले. सो मी ग्लोव्ज पण नाही आणले. तर ही विजाची बिल्डिंग आहे. आनंद. काही लोक मी सांगतो, ते जे ना ते पलीकडचं ते मोठं दिसतंय ते त्या साईडला ते माझं हॉटेल होतं. इकडं असं या बाजूला. आणि माझा इंटरव्ह्यू होता हे बघा. ही जी बिल्डिंग आहे ना, ही बिल्डिंग इथं. आता आम्ही जो फोटो वगैरे काढलो त्याचं पलीकडनं गेलो नदीच्या साईडने, तिथं काढला आम्ही इंटरव्ह्यू. सर तिथं या ह्याच्यात होता इंटरव्ह्यू. तसं सगळं चांगलं झालं. काय नाही, आता मला क्वेश्चन वगैरे काय विचारले. मला क्वेश्चन त्यांनी विचारले होते की कॅनडामध्ये कधी आला. म्हणलं 22 डिसेंबर 15 डिसेंबर 2022. त्याच्यानंतर काम काय करतो. त्याच्यानंतर त्यांनी मला विचारलं की फुल टाईम आहेस का. त्याच्यानंतर त्यांनी मला विचारलं की पर्पज ऑफ विजिट काय. आणि हे सगळं विचारल्यानंतर तिने 1 सेकंद पण नाही घेतला. ती म्हणली की येऊ जायचं आपण. असं गुदगुले 1 सेकंडसाठी झाल्या, नंतर सगळं बंद. सो आता उबर बुक केली आहे. उबरची वाट बघतोय मी, कारण की 2 तासात फ्लाईट आहे आणि किमान 3 तास आधी त्यांनी एअरपोर्टला बोलवलं. सो आता तिकडंच निघालोय आणि बघायचं, थांबतोय बघतो किती वेळ लागला तो उबरवाल्याला. तर माझी उबर आली आहे. ही माझी उबर आहे. आता ह्याच्यातनं बसून एअरपोर्टला जाणार आहे. मी माझं सगळं इन्फॉर्मेशन देतो. आता मला जरा पटपट आवरू दे, पटपट जायचं फक्त. भाई लोक, ही जी ग्रेवयार्ड दिसते तुम्हाला, ही जेवढी पण ग्रेवयार्ड आहे ना, हे मला काल कळलं ॲक्च्युली. जेवढी पण ग्रेवयार्ड आहे ह्याच्याबद्दल मी एक सांगणार आहे तुम्हाला, हे लक्षात ठेवा. काय भाई फेडेक्सचं एक वेगळं विमान आहे, मी पहिल्यांदा बघितलं. तर आता आलोय आम्ही फ्लाईटच्या इथं. आता इथं बोर्डिंग पास वगैरे दाखवायचं. भाई लोक, आम्ही आलो आता एअरपोर्टला परत येण्यासाठी. आता मी ती एकदम
घाणेरडी गोष्ट दाखवतो, ती जी नाही का ते हे करतात ना. हे बघा, ते दिसते का, हा जो बॉक्स आहे ना, या बॉक्समध्ये सगळं टाकायचं आणि त्या बॉक्समध्ये ना, तो जो बॉक्स आहे त्याच्यात माझी ही बॅग बसली पाहिजे, ही एवढी. आता कसं शक्य आहे? ते सगळे इकडे तिकडे बसवायला लागेल ना. आता मला माहित नाही मी कधीपर्यंत मी अजून व्लॉग करीन. तर मला तर सगळं ते साईडला ठेवायला लागेल. कपडे असतील एक्स्ट्रा ते घालायला लागतील आणि सगळे खिसे भरायला लागणार आहेत आता मला विनाकारण. तर बघू, आता मी ते करतो पहिलं आणि एअरपोर्ट आतमध्ये जाताना बोर्डिंगच्या तिथनं फ्लाईट दाखवतो. बघू आता कसं होतं. हे आमचं आता इमिग्रेशन नाही म्हणू शकत, पण हे चालू आहे. हां, इमिग्रेशन नाही, चेक इन आहे. चेक इन आहे. आता मी सगळं तर क्लिअरली दाखवू शकत नाही, तर बऱ्याच गोष्टी प्रोहिबिटेड आहे तिथं. सो आणि माझा आवाज पण किती क्लिअर येईल माहीत नाही, माईक काढून ठेवला आहे मी. आमचं सिक्युरिटी चेक झालेलं आहे. आता आम्ही चाललो आहे गेटला. आमचं गेट नंबर 18 आहे. गेट 18 दाखवतो. हे मी गिम्बल मुद्दामून नाही यूज करत आहे आता, कारण की ते परत सगळं काढायला लागेल. एवढे लफडेत नाही तर डोमेस्टिक एअरपोर्टला पण आता असं इंटरनॅशनलचं असं फील येतं. फ्लेअरचे चाललेत प्लेन्स. आम्ही आता चेक इन झालेलं आहे आमचं आणि बोर्डिंगच्या तिथं थांबलेलो आहे. अजून अर्ध्या तासाने फ्लाईट आहे आमची आणि आय होप की ते परत चेक नाही व्हावं, नाही तर ते सगळं परत काढून इथं घाला, ह्या खिशात घाला. एवढा कंटाळा येतो ना, कंटाळा ते जाऊ दे. आणि किती किती कुठं माझं सामान तर मला काल सापडतच नव्हतं फ्लाईटमध्ये झाल्यानंतर. इथे हे बघा, परत हे चेक इनसाठी चेक इन आणि ते जे ग्रीन दिसते हे वालं, हे जे ग्रीन दिसते त्याच्यात बॅग वगैरे ठेवून परत ते चेक करायला लागतं. लोक सगळी बसलेले दाखवतात. चेक इन करतोय, चेक इनची प्रोसेस दाखवतो. थँक्यू. To make sure that all of your carry-on items, including purses and laptops, are placed underneath the seat in front of you or in the overhead bin above. Ensure that personal electronic devices situés au-dessus de votre tête. Assurez-vous que les appareils électroniques personnels soient en mode avion pendant 37 aircraft. 4 emergency exit doors, 2 located on each side of the aircraft at the front and 2 on each side at the rear. Each is equipped with a slide that inflates automatically. There are also 4 emergency window exits located over the wings, 2 on either side. Each exit is clearly marked. Please look around and locate your nearest exit and your nearest alternate exit. Keep in mind your nearest exit may be located behind you. In the event of reduced visibility during an evacuation, escape path lighting running the length of the cabin will automatically illuminate to guide you towards an exit. Cabin pressure is controlled for your comfort. In the unlikely event of a loss of cabin pressure, an oxygen mask will automatically appear from the compartment above each seat. Should this occur, immediately pull the mask firmly towards you to release the pin and start the flow of oxygen. Those of you wearing non-medical masks or personal face coverings will need to remove them prior to placing the oxygen mask over your nose and mouth. Extend the elastic band over the back of your head and tighten the straps. Breathe normally and do not remove the mask until advised by a crew member. Those of you traveling with small children or with someone requiring assistance, put on your own mask first and then assist your fellow traveler. A reversible life vest is located in a pouch beneath your seat. Please refer to your safety features card for removal and donning instructions. Please pay attention to the ordinance signs. You must remain seated with your seatbelt securely fastened whenever the fasten seatbelt sign is illuminated. In preparation for takeoff, please place your seat back and chair tables to the upright and locked position.
All small carry-on baggage must be placed under the seat in front of you or in the overhead bins above. We thank you for your attention and wish you a pleasant flight. 4 portes de secours, 2 portes à l'arrière. Ces 4 portes sont भाई कसलं फिरतंय इंजिन टर्बाईन.